रोज रोज नाश्त्याला काय करायचं समजत नसेल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी मुगाची डाळ 3 ते 4 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजल्यानंतर डाळीमधलं आपल्याला सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली डाळ घालायची आहे. डाळ घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक रवा किंवा मोठा रवा कोणताही वापरू शकता. तर अर्धी वाटी रवा घातल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटताना पाण्याची गरज पडली तर अर्धी वाटी पाणी घालून तुम्ही डाळ वाटून घेऊ शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी डाळ बारीक वाटून घेतलेली आहे. डाळ वाटल्यानंतर आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर इथे मी सिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे. एक छोट्या आकाराचा कांदासुद्धा या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेला आहे. भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ना त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे. 1 चमचा मिरची पावडर, रंगासाठी आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा आपल्याला धना पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आपल्याला पाणी घातल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये बीट किंवा किसलेलं गाजर किंवा किसलेला कच्चा बटाटासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेतल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तव्याला तेल लावल्यानंतर आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते आपल्याला 2 चमचे तव्यावरती घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पीठ सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. खूप जास्त पातळ करू नका किंवा खूप जास्त जाडसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. तव्यावर व्यवस्थित पसरवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. बारीक गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं एका साईडने छान भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. तर तुम्ही पाहू शकता वरची बाजू आहे ती कोरडी झालेली आहे. तर त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर पलटी करून आपल्याला दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घ्यायची आहे. तर आज आपण मुगाच्या डाळीपासून पौष्टिक असा नाश्ता तयार केलेला आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट करू शकता. तर दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसरीसुद्धा साईड छान अशी भाजलेली आहे आणि रंगसुद्धा उत्तप्प्याला खूप सुंदर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने ते मी दुसरासुद्धा तुम्हाला करून दाखवते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. लाईक केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर इथे मी दुसरासुद्धा उत्तप्पा छान असा तव्यावरती पसरवून घेतलेला आहे. आपल्याला झाकण ठेवून एक साईड 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायची आहे. एक साईड भाजल्यानंतर वरच्या साईडने आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत आपल्याला दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घ्यायची आहे. खूप जास्त करायलासुद्धा वेळ लागत नाही. अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपले मुगाच्या डाळीचे उत्तप्पे तयार झालेले आहे. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. तर आज मी तुम्हाला आहे ना एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपी दाखवणार आहे. त्यासुद्धा मुगाच्या डाळीच्या. करायला सोप्या पण खायला खरंच अगदी अप्रतिम. तुम्हाला ही माझी उत्तप्प्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर मस्त आपले मुगाचे उत्तप्पे तयार झालेले आहे. तर इथे मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते. इथे मी 3 ते 4 तासांसाठी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. तर एक वाटी भरून मुगाची डाळ या ठिकाणी मी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे. तुम्ही ही मुगाची रेसिपी छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहासाठी सुद्धा करू शकता. तर इथे मी सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. इथे मी 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या सोलून घेतल्या होत्या. लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 मिरच्या घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता.
मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने वाटल्यानंतर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही वाटलेली मुगाची डाळ काढून घ्यायची आहे. आज आपण मुगाच्या डाळीपासून मूग भजी पाहणार आहोत. पण नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवत असाल, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा. आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे. मुगाची डाळ एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे आपला पदार्थ अगदी छान दिसतो. तर त्यानंतर आपल्याला इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. मुगाच्या भजीमध्ये बटाटा घातला ना, ती भजी खरंच अगदी खुसखुशीत तयार होतात. तुम्ही कधी बटाटा घातला नसेल, पण एकदा नक्कीच बटाटा घालून ही मूग भजी तयार करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपल्याला बारीक किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटा किसल्यानंतर इथे मी सगळा हा बटाटा मुगाच्या डाळीमध्ये मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे. रंगसुद्धा किती छान आलेला आहे. त्यामध्ये आपण थोडीशी हळद जास्त वापरलेली आहे. 1 चमचा ओवा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा इथे मी मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर एका साईडला इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं ना की त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे मुगाचे भजे सोडायचे आहे. नेहमीच आपण कांदा भजी, बटाटा भजी बनवतो, पण तुम्ही कधी ही मूग भजी बनवली आहे का? अर्थात नसन बनवली ना, तर एकदा नक्कीच बटाटा घालून तयार करा ही मुगाची भजी. तर तेलामध्ये बसेल तेवढीच आपल्याला भजी सोडायची आहे, खूप जास्त सोडायची नाही आहे, नाहीतर एकमेकाला ही भजी चिटकतील आणि व्यवस्थित छान तळल्या जाणार नाही. तुम्ही जर एकदा या पद्धतीने मुगाची भजी बनवली ना, तर नेहमी याच पद्धतीने बनवा. अगदी बाहेर गाडीवर मिळते ना, तशी तयार होते ही मूग भजी. तेलामध्ये मूग भजी सोडल्यानंतर आपल्याला छान ही मूग भजी तळून घ्यायची आहे. लगेच आपल्याला झाऱ्या लावायचं नाही. थोडीशी तेलावरती ही भजी तरंगली की त्यानंतर आपल्याला झाऱ्या लावून दोन्ही साईडने छान आपल्याला एक क्रिस्पी तळून घ्यायची आहे. तर इथे मी सगळी मूग भजी तळून घेते. आपण मुगाच्या भजीमध्ये बटाटा वापरलेला आहे ना, त्यामुळे ही भजी खायला खरंच अगदी छान लागतात. तर अगदी आपल्याला ही सतत हलवत राहायची आहे, म्हणजे सगळीकडे ही भजी छान अशी तळल्या जाईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने भजी तळून घ्या. वरती भज्यांवरती आपल्याला झाऱ्या ठेवायचा आहे आणि गोल गोल करून आपल्याला ही भजी दोन्ही साईडने सुद्धा छान तळून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भज्यांचा रंग छान बदललेला आहे आणि छान क्रिस्पी आपण ही भजी तळून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी एका चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं काही तेल असेल ते निघून जाईल. तर इथे मी सगळी भजी एका चाळणीमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने इथे मी सगळी भजी तळून घेते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळी मूग भजी तळून घेतलेली आहे. तुम्हाला ही माझी आजच्या दोन्हीसुद्धा रेसिपी कशा वाटल्या त्या मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझ्या दोन्हीसुद्धा रेसिपी कोणत्या शहरात न पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय.